स्वामी, हा महाल तर अगदी आमच्या महालासारखा आहे। तीच रचना, अगदी तसेच नक्षीकाम, तीच सुबक मांडणी आणि तेच सौंदर्य। तुम्ही हे मुद्दाम घडवून आणलं ना? आपण आपल्या घरापासून दूर आहात असं आपल्याला वाटू नये म्हणून आम्ही ही रचना केली आहे। आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपण तुळजा रूपात पृथ्वीवर आलात, कारण कैलासात आपलं स्थान कुठे आहे हा प्रश्न आपल्याला निर्माण झाला होता। पण आता आमचं प्रत्येक स्थान हे आपलंही स्थान असणार आहे देवी। नारायण नारायण। प्रणाम प्रभो, प्रणाम माते। मुनिवर, मुहूर्त ठरलाय। आता सर्वांना निमंत्रण पाठवणे आवश्यक आहे। आम्ही हे दायित्व तुमच्यावर सोपवतोय। जशी आपली आज्ञा माते। साक्षात शिवशक्तीच्या विवाहाचे निमंत्रण देण्याची संधी आम्हाला मिळते। खरंच हा आमचा भाग्ययोगच। ही आमच्यासाठी एक पवित्र सेवाच आहे। ही शुभवार्ता आम्ही संपूर्ण त्रैलोक्यात पोचवू। ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांना आम्ही स्वतः निमंत्रण देऊ। अर्थात देवी, पण माते हे कार्य खूप मोठे। आता बघा ना, म्हणजे त्रैलोक्यातील देव, ऋषी, गंधर्व, तसंच इथे येणारे यात्रेकरू आणि आपले भक्त सर्वांपर्यंत ही शुभवार्ता पोचलीच पाहिजे। सर्वांना आमंत्रण मिळालंच पाहिजे। चला आता आम्ही तयारीला लागतो आणि आमचं कार्य सुरू करतो। नारायण। देवी, देवी, अहो त्वरित चला, हे आतील दालन तर आपण पाहायलाच हवेत। चला। प्रभू ते काय मुनिवर? काही नाही प्रभू। सांगा मुनिवर, काय आहे आपल्या मनात? प्रभू, आपण जेव्हा सगळ्यांना ध्यान करण्यासाठी सांगितलं होतं आणि डोळे मिटायला सांगितले होते, तेव्हा मात्र आमचे डोळे उघडेच होते आणि जे काही घडलं ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं प्रभू। प्रभू, म्हणजे त्या नक्षत्राची रचना आपण स्वतः केलीत? पण प्रभू, आपण असं का केलं? म्हणजे ब्रह्मांडाकडून योग्य असा आपल्याला संकेत तर मिळाला नाही आणि तरीही तुम्ही ही रचना करण्याचा हट्ट धरलात। याचा अर्थ काय प्रभू? काय कारण? नारायण। दैत्यगुरु, तुळजाशी आमचा विवाह कसा होईल यावरचा उपाय शोधण्याविषयी आपण बोलत होतो। आपण आम्हाला इथे पाताळात का घेऊन आलात? कारण तुला जो मार्ग हवाय तो इथूनच सापडणार आहे। इथे या पाताळात? या पाताळातच तुळजा विरुद्ध उपयुक्त ठरेल असं एक भयंकर अस्त्र आहे। कोणतं अस्त्र? महिषासुरा। असुरांचे सुद्धा काही नीती नियम असतात, त्यांची स्वतंत्र न्याय व्यवस्था असते। दैत्यगुरु, आम्ही स्वतः असुर नरेश आहोत। गेला अनेक काळ
विविध प्रकारच्या विविध प्रवृत्तींच्या असुरांवर राज्य करण्याचा अनुभव आहे आम्हाला, आणि आपण आम्हाला असुरांचे नीती नियम सांगता आहात. नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? मला एवढंच म्हणायचंय की असुरांनी देवी देवतांना आणि मनुष्यांना कितीही त्रास दिला तरी त्यांना असुरांना त्रास देणं वर्ज्य असतं. ते युद्ध करू शकतात परंतु फसवणूक नाही. असे असुर अति भयंकर असतात. मला सांग, असुरांना देवांनंतर भयंकर राग कुणाचा येतो? अर्थात भूत, पिशाच आणि वेताळ यांचा. आणि हेच भूत, पिशाच, वेताळ हे असुरांनाही त्रास द्यायला मागं पुढं पाहत नाहीत. तुझ्या पिताश्रींनी त्यांच्याशी संधी केलेला आहे, परंतु काही भूत, पिशाच आणि वेताळ यांच्या वृत्तीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. दैत्यगुरु, हे सगळं सांगण्यामागचं नेमकं प्रयोजन काय आहे? सांगतो. हे प्रयोजन आहे, असुरांनाही आवरणार नाही असे भयंकर असुर, भूत, पिशाच आणि वेताळ या बंदीखान्यामध्ये बंदिस्त आहेत. तो आता त्रैलोक्याचा स्वामी आहे, त्यामुळं यांच्यावरही तुझी सत्ता चालणार. दैत्यगुरु, हे तुळजाचा पराभव करू शकतील? कदाचित नाही. मग याचा काय उपयोग आहे दैत्यगुरु? उपयोग हाच, ते तिच्यापासून दूर काहीतरी असा उपद्रव करतील की ज्यामुळे विवाहामध्ये समस्या उद्भवू शकतील. अगदी योग्य आहे आपलं दैत्यगुरु. सांप्रत तुळजावर प्रहार करणं हे आपलं ध्येय नाही. महादेव आणि तुळजाचा विवाह होऊ नये हे पाहणं आपलं ध्येय आहे, आणि यासाठी हा उपाय अगदी योग्य आहे. मग मी सांगतो तो मंत्र म्हण आणि हे दार उघड. जशी आज्ञा दैत्यगुरु. प्रभू, आपण ह्या विश्वाचे स्वामी आहात. आपली कीर्ती, आपली अतींद्रिय दृष्टी याबद्दल मी वेगळं सांगायचं काय ते कारण? तुळजादेवी विवाहासाठी स्वतः तयार झाल्यानंतर विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी सगळी व्यवस्था आपण स्वतः केलीत प्रभू. आम्हाला ती व्यवस्था करावी लागली मुनिवर, कारण आम्हाला तुळजादेवींना कोणत्याही प्रकारचे कष्ट देण्याची इच्छा नव्हती. नारायण, हे अगदी योग्य केलं आपण प्रभू. यज्ञासाठी तपस्वी ऋषीमुनींना इथे आणून यज्ञाची सगळी व्यवस्था आपण केलीत, आणि हो, त्यांनीही यथासांग विधी पूर्ण केले. मात्र नारायण, विवाहाच्या मुहूर्तासाठी योग्य असा तो संकेत आपल्याला ब्रह्मांडाकडून मिळाला नाही प्रभू. विवाहासाठी ब्रह्मांडाने संकेत का नाही दिले ह्याचं उत्तर आमच्याकडेही नाहीये मुनिवर. नारायण नारायण, त्या नक्षत्राची निर्मिती आपणच केलीत, आणि हो, शुभ मुहूर्त लाभलेला आहे याचीही आपण खात्री पटवून दिलीत. या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नक्कीच असेल प्रभू. नारायण. योग्य नक्षत्र न उमटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता आम्हाला जाणवत होती. आपण बराच काळ हे नक्षत्र प्रकट होण्यासाठी प्रतीक्षा केली होती, आणि साऱ्यांनाच त्याबद्दल उत्सुकता होती. ही उत्सुकता कोणत्याही क्षणी निराशेत बदलू शकली असते. दरम्यानच्या काळात देवींनी खूप चांगला विचार करून हा विवाहाचा निर्णय घेतला होता, आणि अशा परिस्थितीमध्ये तुळजादेवींसाठी आम्हाला हा हस्तक्षेप करणं गरजेचे होते. म्हणजे प्रभू, तुळजादेवींच्या मनस्थितीचा विचार करून आपण हा निर्णय घेतलात, होय ना? होय मुनिवर, आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. महिषासुराने आजवर देवींसमोर अनेक पेच निर्माण केले आहेत. तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची कारस्थाने करून कधी देवींना तर कधी देवींच्या भक्तांना त्रास देत आला आहे.
त्याचा अंत देवींच्या हातून आहे हे निश्चित जरी असलं तरी त्यासाठी एका योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. आणि दरम्यानच्या काळात देवींनी खूप चांगला विचार करून हा विवाहाचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत जर आमच्या विवाहाविषयी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असता तर त्यांचे लक्ष विचलित झाले असते. आणि म्हणूनच आम्ही नक्षत्र निर्मितीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला. मानवी कल्याणासाठी आणि या युद्धातील विजयासाठी हे गरजेचे होते. प्रभो, ब्रह्मांडाकडून या विवाहासाठी योग्य असा कौल मिळाला नाही. म्हणजे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असेल असं वाटतं का तुम्हाला? कदाचित देवी आणि आम्ही आधीच पती पत्नी आहोत म्हणून ब्रह्मांडाकडून संकेत मिळाले नसतील. आणि मुळात पती पत्नी असणाऱ्या दोन व्यक्तींच्या विवाहासाठी ब्रह्मांड काय संकेत देणार? नारायण. प्रभू, आपण तर सर्वज्ञानी आहात. आता आमच्यासारख्यांना जे दिसत नाही ते आपण आपल्या दिव्य दृष्टीने अगदी सहज पाहू शकता. मात्र यावेळेस काही गोष्टी जुळून आल्या आहेत असं आम्हाला जाणवत नाहीये प्रभू. माता पार्वती आपल्या पत्नी आहेत, मात्र जगदंबा रूप घेतल्यानंतर त्यात तुळजा रूपात मानवी रूपिणी दिव्य शक्तीही आहेत, हेही लक्षात घ्यायला हवं प्रभू. म्हणजे प्रभू, भविष्यात यामुळे काहीतरी समस्या निर्माण होईल असं तर तुम्हाला वाटत नाहीये ना? आदिशक्तीच्या योजनेत कधी कधी अशा गोष्टी घडतात की ज्याचा ठाव आम्हालाही लागत नाही. त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू, कारण ही त्यांची लीला आहे. या गोष्टीबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करूच, परंतु तोवर आपण देवींना काहीही सांगू नका. काय सांगायचं नाही आम्हाला? काय लपवताय आमच्यापासून? ओम राम ह्रीं क्लीं क्लां. ओम ह्रीं क्लीं राम क्लीं. सांगा मुनिवर, स्वामी कशाबद्दल बोलत होते? नारायण नारायण. माते, आता महादेवांच्या लीला महादेवानच ठाऊक. त्यात मी पामर ते काय बोलणार नाही का? हो ना प्रभू, आता तुम्हीच सांगा नक्की काय ते. विवाहाची तयारी सुरू आहे त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. तुम्ही आपल्या विवाहाच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न करत आहात ते आम्ही पाहतच आहोत. मात्र आम्ही जे ऐकलं ते केवळ विवाहाच्या तयारीबद्दल नव्हतं. देवी, आपला काहीतरी गैरसमज होतोय. आमचा काही गैरसमज झालेला नाहीये पद्मा. आता आम्हाला स्वामींकडूनच ऐकायचं की आमच्याशी लपवण्याबद्दल काय बोलत होते. असुर नरेश, काय झालं? आपण ज्या कामगिरीसाठी गेला होता त्यामध्ये यश मिळालं ना? आपल्या चेहऱ्यावरचा आनंद सारं काही सांगत होता, परंतु आता आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कुठे गेलं?
आम्हाला तुमच्याशी काहीही बोलण्याची इच्छा नाही. असुर नरेश, काय झालं? आमचं काही चुकलं का? आम्हाला त्याच गोष्टींचा पुनरुच्चार करायला लावू नका. तुमचं काय चुकलंय हे तुम्हालाही ज्ञात आहे आणि आम्हालाही. असं का बोलता आहात आज आमच्या सोबत? आपल्यासाठी आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही सगळं केलं. आपण युद्धाची तयारी केली, त्यामध्ये आम्ही असुर सैन्याच्या सेनापती होण्याची इच्छा व्यक्त केली, आणि आमच्याकडून एक छोटीशी चूक झाली तर आपण आम्हाला अशी वागणूक देताय. आम्हाला या विषयावर तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि ऐकूनही घ्यायचं नाही. असुर नरेश, थांबा असुर नरेश. आम्ही आपल्यावर किती प्रेम करतो हे आपण सुद्धा जाणता, आणि या प्रेमासाठीच आम्ही आमच्या जीवाचं रान करतो. आपलीच सवत घरात येणार हे स्वीकारणं एखाद्या स्त्रीसाठी किती कठीण असतं हे आपणही जाणता. तरीही आम्ही हे सगळं मान्य करून आपल्या विवाहासाठी प्रयत्न करतच आहोत. तुळजाला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी, आपल्या बरोबर विवाह करण्यासाठी यापुढेही आम्ही मदत करू. आम्हाला केवळ एक संधी द्या. सम्राज्ञी, यापूर्वी तुम्हाला अनेकदा संधी देऊन पाहिली, परंतु आता आमच्या ध्यानात येत आहे, या युद्धाचं नेतृत्व जोवर आम्ही स्वतः करत नाही तोवर यातून काहीही फलनिष्पत्ती होणार नाही. तुम्ही आमच्या पत्नी आहात आणि राहाल, पण या युद्धापासून, या कार्यापासून अलिप्त राहा. असुर नरेश, आपल्याला काहीतरी वेगळं वाटलं असेल, परंतु आम्ही खरंच विवाहाच्या तयारीबद्दलच बोलत होतो. आता विवाह जवळ आला आहे तर आम्हाला आमच्या बाजूने काही गोष्टींची तयारी करावीशी वाटत आहे. काही गोष्टी करण्याचे आपल्याही मनात असेल. अर्थात आपण एकमेकांच्या नकळत ही तयारी करत असणार, आणि अशा गोष्टी आता एकमेकांना न सांगण्यातच खरी गंमत आहे. त्या प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीच उघड होतील, तेव्हाच त्यांचा जास्त आनंद घेता येईल. खरं ना? पहा देवी, महादेव हा विवाह सोहळा आपल्यासाठी विशेष व्हावा म्हणून इतके प्रयत्न करतात, आणि आपण मात्र उगाच काहीतरी गैरसमज करून घेताय. ही गोष्ट जर आम्हाला आधीच सांगितली असती तर आमच्या मनात शंकाच आली नसती ना. आम्ही आधीच सारं काही सांगून टाकलं तर त्याच्यातला आनंद कमी नाही का होणार देवी? देवी, हा विवाहाचा सोहळा तर खरोखरीच विशेष असणार आहे. त्या दिवशी महादेवांचं रूप देखील अधिक तेजस्वी असेल. मग तेव्हा त्यांच्याकडे किती पाहू आणि किती नको असं तुम्हाला अगदीच होऊ शकतं बरं का. आणि आत्ताच तुम्ही इतक्या लाजताय, मग विवाहाच्या दिवशी तर. स्वामी, आधी आपले वेगवेगळ्या रूपात जितके विवाह झाले त्यापेक्षा हा अनुभव वेगळा असणार. तुम्ही हात केवळ आमच्या सोबत नाही तर पुढे आहात. एका पत्नीला अजून काय हवं असतं? आम्ही सतत युद्धाचा विचार करत असल्यामुळे तुम्ही लपवण्याविषयी काहीतरी बोलत होता, तर आम्हाला असं वाटलं की हे युद्धासंबंधित काहीतरी आहे. देवी, आपल्याला आता निघायला हवं, उशीर होतोय. येतो आम्ही. आपली लवकरच भेट होईल. मुनिवर, आपल्या मनाची शंका आहे, आता ती आपण आमच्याही मनात पेरली आहे. विवाहाच्या मुहूर्तासाठी योग्य असा तो संकेत आपल्याला ब्रह्मांडाकडून मिळाला नाही प्रभू.
माता पार्वती आपल्या पत्नी आहेत, मात्र जगदंबा रूप घेतल्यानंतर त्यात तुळजा रूपात मानवी रूपिणी दिव्य शक्तीही आहेत, हेही लक्षात घ्यायला हवं प्रभू. भविष्यात यामुळे काहीतरी समस्या निर्माण होईल असं तर तुम्हाला वाटत नाहीये ना? मात्र आम्ही नक्कीच ह्याचं उत्तर शोधून काढू.